टोरेस प्रकरणामध्ये आता ईडीने एंट्री घेतली आहे। मुंबई पोलिसांनंतर आता ईडी पुढील तपास करणार आहे। टोरेस प्रकरणी आता ईडीने एंट्री घेतली आहे। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी अखेर ईडीने गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केल्याची सूत्रांची माहिती आहे। टोरेस गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन ईडीने मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे आता ईडीने स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केलाय। या गैरव्यवहारामध्ये आता फसवणूक झालेल्या 2000हून अधिक लोकांनी मुंबई पोलिसांसोबत संपर्क केला, तर नागरिकांच्या चौकटीतून 37 कोटींपर्यंतची फसवणूक आतापर्यंत समोर आलेली आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत। मीनाक्षी, टोरेस घोटाळा प्रकरणी आपण पाहत होतो मुंबई पोलीस, नवी मुंबई पोलीस हे या ठिकाणी छापा टाकत होते, कारवाई करत होते, मात्र आता ईडी या ठिकाणी आता पुढील तपास करणार आहे। काय अधिकची माहिती? टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये आपण पाहतोय आता ईडी कडून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे। आपण पाहतोय की टोरेस गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन संपूर्णतः ईडीनं मुंबई पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे त्याच्या आधारे आता स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की या गैरव्यवहार प्रकरणात फसवणूक झालेल्या 2000हून अधिक लोकांनी मुंबई पोलिसांना संपर्क केला आणि त्यानंतर आपण पाहतोय की नागरिकांच्या चौकशीतून तब्बल आपण पाहतोय की 35 कोटीहून ही जी फसवणूक आहे ती आतापर्यंत झाली असल्याची समोर आलेली आहे। आणि याच प्रकरणात आपण पाहतोय की जे आरोपी आहेत ज्याने या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांचा मोठा हात आहे त्यांनी जवळपास आपण पाहतोय की 200 कोटीहून अधिक रक्कम जी आहे ती युक्रेनला म्हणजे परदेशात घेऊन गेला असल्याची माहिती मिळत आहे। आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाचा तपास आता ईडी कडून स्वतंत्ररित्या केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे प्रत्येक आरोपी ईडी कडूनही आरोपीची जी आहे ती पडताळणी केली जाणार आहे। आणि नक्कीच मीनाक्षी, या ईडीच्या कारवाईवरती आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।